सर्व ज्येष्ठ नागरिकांना आमच्या सर्वांच्या वतीने नमस्कार. तुमच्या परवानगीने आपण मुलाखतीला सुरुवात करूया. इंद्रायणी मालिकेतील स्वानंद बर्वे आणि स्वाती काळे या वेंकू महाराज आणि शकुंतलाबाई यांची भूमिका करणारे कलाकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि सर्वांचा उत्साह सर्व हे सिरियल मालिका बघणारे आहेत आणि त्यामुळे तुम्ही येण्यापूर्वी सगळ्यांचा उत्साह बघून मलाही वा किती म्हणजे तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे हे बघितल्यानंतर मला सुद्धा खूप आनंद वाटला आणि तुमच्याबद्दल जाणून घेण्याची पण सगळ्यांना उत्सुकता आहे. तर मी अगदी प्राथमिक याच्यात सुरुवात करते की शालेय जीवनामध्ये तुम्ही कुठल्या कार्यक्रमामध्ये वगैरे भाग घेतला असेल किंवा त्याच्यात तुम्हाला काय आठवण आहे का शाळेमध्ये दोघांची काही हे सांगू शकाल का तुम्ही? नमस्कार. मी पुण्याचा आहे आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये माझं 5वी ते 10वी असं शिक्षण झालं आणि त्यानंतर SP कॉलेजमध्ये मी होतो. अगदी खरं सांगायचं तर या क्षेत्रात असं काही करायचं असं अजिबात ठरलेलं नव्हतं. पण सगळेजण जसे नाटकाच्या स्पर्धांमध्ये, कवितांच्या स्पर्धांमध्ये आणि पाठांतराच्या स्पर्धांमध्ये असा भाग घेतात तसा मी घ्यायचो. मला असं वाटतं की रमणबागेमध्ये बऱ्यापैकी मला नाटकीय विषयाची ओळख झाली, कारण पुण्यामध्ये चंद्रसूर्य रंगभूमी नावाची एक स्पर्धा होते आणि ती आंतरशालेय नाट्य स्पर्धा असते. तर त्याच्यामध्ये मी 8वीत असताना म्हणजे आता 1998 साली जपू मंत्र आता स्वदेशी स्वदेशी नावाचं एक छोटं नाटक आम्ही केलं होतं. मला आठवतंय तसं पहिल्यांदा मी स्टेजवर केलेलं काम होतं ते. आणि शाळेचं चित्र त्यावेळेला फार वेगळं होतं, आत्ताच्या शाळांसारखं ते नव्हतं. अनेक स्पर्धा व्हायच्या आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वक्तृत्व स्पर्धा असायच्या, म्हणजे रानडे वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा मुंबईमध्ये पार्ल्यात नि गो पंडितराव नावाची खूप मोठी वक्तृत्व स्पर्धा व्हायची. तर अशा स्पर्धांमधून मी भाग घ्यायचो आणि मला बऱ्यापैकी बक्षिसं त्यावेळेला मिळाली होती. आणि नाटकामध्ये काम मात्र मी खूप नंतर केलं, म्हणजे नाटक हा विषय काहीतरी गांभीर्याने घेण्याचा आहे हा विचार माझ्या खूप नंतर डोक्यात आला. पण शाळेत असताना अशा पद्धतीच्या नाटकांमध्ये मी खूप कामं करायचो आणि ती एक मजा मी खूप अनुभवली. शाळेतच हे जे रुजलं होतं. हो हो हो, नक्की नक्की. स्वातीताई तुम्ही काय सांगा? नमस्कार सगळ्यांना. आम्हाला दोघांना ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण आलात यासाठी खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचे. मी पुण्याची आहे. माझी शाळा हुजूरपाडा, स्वानंदच्याच बाजूला आहे माझी शाळा. तर मला नृत्यामध्येच काम करायचं होतं काय, हे माझं ठरलं होतं खूप लहानपणापासून. त्यामुळे म्हणजे त्यासाठी जो काही क्लास लावायचा असतो वगैरे या पद्धतीचा विचार आमच्या काळात नव्हता. म्हणजे मी ज्या पिढीतली आहे तर त्या काळात की ठीक आहे, आवडतं ना, मग बघू आपण नंतर काय करायचं. त्यामुळे आईने कधी मला तेव्हा क्लास नव्हता लावला. मी तिला म्हटलं की अगं मला आवडता डान्स करायला खूप. पण मग शाळेमध्ये गॅदरिंग असायचं आमचं, तर त्यात मी सहभागी व्हायचे. तर एकदा असं झालं होतं की गॅदरिंग होतं आणि त्यात मला डान्स करायला मिळणार होता, कारण की इतर वेळेला मी नाटकात वगैरे असं कुठेतरी मला उभं वगैरे करायचं. तर मी 8वीत असताना गीतरामायणावरती आमचं स्नेहसंमेलन होतं आणि त्यात नृत्य करण्याची संधी होती. तर मी आईला म्हणाले, अगं आई मला त्यात भाग घ्यायचा आहे. तर आई म्हणाली, पण आता मग तू ठरवा, तुला सहलीला पण जायचं आहे, तर तुला यातही भाग घ्यायचा आहे. तर मग आता तू काय दोघांमधलं काय तू. मग मला असं झालेलं, अरे बापरे, मग आता आपण काय करायचं, आपल्याला सहलीला तर जायचं आहे महाबळेश्वरला आणि यातही भाग घ्यायचा आहे. म्हटलं की ठीक आहे, जाऊ दे, मग मी सहलीलाच जाते. म्हणजे काय नको सहलीला काय दरवर्षीच जाशील, यात तू भाग घे. आणि मी घेतला आणि स्वयंवर झाले सीतेचे यावरती मी डान्स केला होता. आणि तिथून मग तो एक कॉन्फिडन्स कुठेतरी आला की अरे हो, आपल्याला हे खरंच आवडतंय आणि आपण यात काम नक्की करायचंय. मग त्यानंतर मी 11वी-12वीला गेल्यानंतर मुली भरतनाट्यम जॉईन केलं आणि मग हा सगळा नृत्याचा प्रवास सुरू झाला. फारच छान.
तुमच्या कुटुंबाकडून आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळत असेल, म्हणजे आता तुम्ही सांगितलं आईने प्रोत्साहन दिलं तसं तुम्हाला सुद्धा कुटुंबातून प्रोत्साहन मिळालं असेल. परंतु आता तुम्ही म्हणजे पुण्यातून नाशिकला राहता, असं असताना आणखी तुम्हाला इथे येत असताना किंवा घर सोडून राहताय तुम्ही, तर मग तुम्हाला थोडंसं आठवण येते किंवा कामाच्या याच्या सारखं जाणं होत नाही, तर तुम्हाला कसं वाटतं की त्यांचा पाठिंबा कसा तुम्हाला मिळतो कुटुंबाचा? मला असं वाटतं की ओव्हरऑल कलाकाराच्याही आयुष्यात आणि नोकरी करणाऱ्यापेक्षा मला असं वाटतं व्यवसाय करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये कुटुंबाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. कारण काय असतं, ऑफिस जॉब हा त्या मानाने सोपा असतो. म्हणजे आता आपण मुलाखतीत हे करू की मी 5 वर्ष नोकरीही केलेली आहे, तर ते एक साचेबद्ध आयुष्य असतं. पण कुठलाही व्यवसाय ज्या वेळेला तुम्ही करता, आता हा व्यवसायच आहे आम्ही जो करतो, तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आजूबा आणि विशेषतः कला क्षेत्रात तर कारण त्याच्या वेळा काही ठरलेल्या नसतात. शनिवार रविवार सुट्टी वगैरे अशी कुठलीही गणितं यात नसतात. उलट शनिवार रविवार तर जास्त काम असतं. नाटक करत असू तर नाटकाचे प्रयोग शनिवार रविवार हे असतातच असतात. सणासुदीच्या दिवशी सुद्धा बाहेरचे कार्यक्रम असतात. तर अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी तुम्हाला सांभाळून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि सुदैवाने मला असं वाटतं की एक तर असं घडलं माझ्या बाबतीत की माझी आई गाणं शिकलेली आहे. म्हणजे एक कला या क्षेत्राचा बऱ्यापैकी गंध माझ्या घरी होता. अ, माझ्या बाबांना काही फारसं तितकंसं हे याच्यातलं हे नव्हतं की त्यांच्या दृष्टीने एक चांगलं शिक्षण, नोकरी आणि अशा पद्धतीने पुढे जाणं हे होतं. पण अर्थात घरातला पाठिंबा हा नक्कीच महत्त्वाचा असतो. पहिले काही म्हणजे आत्ता मी गेले 1-1.5 वर्ष नाशिकला आहे. नाहीतर मी आता 2016 पासून व्यावसायिकदृष्ट्या या क्षेत्रात काम करतोय, 16-17 पासून. तर त्यावेळेला मी मुंबईतच राहतोय. त्यामुळे मुंबईत आमचं घर आहेच. तर पुणे-मुंबई जाणं येणं सुरूच असायचं. आता पुणे-नाशिक चालू झालं. तर हो, नक्की आठवण येते. कारण तुम्ही 20-20 दिवस, 22-22 दिवस घरी असता. महत्त्वाच्या सणांना घरी जाता येत नाही. पण मला असं वाटतं की हे काम आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे हे आपल्या आवडीचं काम आहे. त्यामुळे ते केलं जातं आणि घरच्यांचाही तेवढा पाठिंबा मिळतो म्हणजे असं वाटतं मला. चालेल आहे तुम्ही. तुम्ही म्हणालात तसं खरंच खूप आठवण येते इथे. कारण की सगळंच वेगळं आहे. जेवणापासून अगदी घरची आठवण येते. पण स्वामी म्हणाला जसं की हो, आता व्यावसायिकदृष्ट्या मी मुंबईत राहते आता. आता पुणे मुंबई किंवा पुणे नाशिक असा सगळा प्रवास सुरू आहे. आणि याच्यामध्ये कुटुंबाची खरंच खूप गरज वाटते. कारण इतके छोटे छोटे गोष्टींसाठी आपल्याला आपण घरच्यांवरती अवलंबून असतो. की सकाळी उठल्या कंटाळा येतो, चहा कॉफी करायचं सुद्धा इथपासूनची सुरुवात असते की आई कॉफी दे ना गं, आई चहा दे ना गं. तर इतके छोटे छोटे गोष्टी असतात. किंवा अगदी परवाच सांगायचं झालं तर परवा मी घरी एकटी होते, म्हणजे रूमवर एकटी होते आणि मला कुठेतरी जायचं होतं. तर माझ्या ड्रेसचं हुक लागत नव्हतं माझ्या. तर मला इतकी आठवण आली आईची की मला असं झालं, आता ती असती तर तिने लावून दिलं असतं. पण त्यावेळी रूममध्ये कोणीच नव्हतं. तर इतक्या लहान लहान गोष्टींपासून घरच्यांची आठवण येते. पण ठीक आहे, काम आहे. मला वाटतं सगळेच जण यातून जात असतात. सगळे यातून जातात आणि खरोखर कुटुंब आहे, त्यांच्याशी संवाद होतो, यातूनच आपण पुढे प्रगती साध्य करू शकतो. मला सानंदजींना असा प्रश्न विचारायचा आहे की प्रायोगिक नाटकाकडून टीव्ही सिरियलकडे तुमचा प्रवास जो आहे हा तुम्ही कसे वळालात? याआधी सुरुवातीला तुम्ही प्रायोगिक नाटकं केली आणि नंतर टीव्ही सिरियल. खूप ॲक्च्युली खूप मोठा प्रवास होता तो. कारण कसं होतं, व्यावसायिकदृष्ट्या हे करायचं आहे हा विचार माझ्या मनात अजिबात नव्हता. 2006 सालपासून मी प्रायोगिक नाटकांमध्ये सुरुवात केली होती. आत्ता सरांनी सांगितलं तसं 2005 पर्यंत म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो SP कॉलेजमधून आणि तोपर्यंत हे असं काही करायचं आहे याचा विचारही माझ्या मनात नव्हता. मला कंपनी सेक्रेटरी व्हायचं होतं. कारण माझा सख्खा काका चार्टर्ड अकाउंटंट आहे.
आणि खूप मोठी फर्म आहे त्याची. तर माझा भाऊही चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर एक एक फिक्स्ड प्लॅन होता की असं असं करावं, आता ते सीए आहेत, आपण सीएस व्हावं आणि आपली फर्म वाढवावी, असं असं सगळं डोक्यात होतं. पण झालं असं की त्या सुट्टीमध्ये मला माझा थोडासा अपघातांवर विश्वास आहे की तुमच्या आयुष्यात जे घडायचं असतं तर ते असं काही वेळेला अपघाताने घडतं. तर त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये माझ्या बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे कुठे गावाला, मी त्यावेळेला ट्रेकिंग वगैरे खूप करायचो, तर कुठे गावाला जाणं झालं नाही. मग काय करावं आता, तर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचा 25 दिवसाचं थिएटर वर्कशॉप पुण्यात भरतो, आजही भरतो. भालबा केळकरांनी स्थापन केलेली ती संस्था आहे. डॉक्टर लागू, जब्बार पटेल आणि सगळे, म्हणजे जे जे कोणी मोठी लोक आहेत ती सगळी पिढीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. तर त्यांचं 25 दिवसांचं शिबिर आहे असं मला कळलं. तर मी म्हटलं आता काय करणार, आपण जाऊयात तिथे. तर त्यांचा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी विचारलं मला की का तुम्ही हे सगळं करताय. तर मी म्हटलं मला यावर्षी कुठेही गावाला जायला मिळत नाहीये, आता काय करायचं म्हणून मी हा वर्कशॉप करतोय. तर ते म्हणाले आम्हाला आवडला तुमचा प्रामाणिकपणा. आणि असं त्या तर ते 25 दिवस माझ्या आयुष्यातले फार महत्वाचे होते असं मला वाटतं. कारण त्या शिबिराची नियम असा आहे की ते दुपारी 4 वाजता सुरू होतं आणि रात्री 9 वाजता संपतं. 4 वाजून 1 मिनिटांनी जरी तुम्ही तिथे आलात तरी तुम्हाला हकलून देतात, शिबिरात घेत नाही. आणि 25 दिवस तुम्ही पूर्णपणे रोज वेळेवर यायचं, 4 ते 9 5 तासाचं नाट्य शिबिर हे करायचं. आणि त्यांचा जो फॉर्म आहे, विश्वास ठेवा हे चालू आहे, त्यांचा जो फॉर्म आहे ना, तर त्या फॉर्मवर असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही मेलात तरच तुम्ही शिबिराला येऊ शकणार नाही. पुणे येते. महत्वाची गोष्ट, चांगलं त्यांनी काहीतरी सुरू केलं, त्याच्यात ते झोपत नाही. हा. तर असं खरंच त्या फॉर्मवर लिहिलेलं असतं. हो, जर तुम्ही मेलात तरच या शिबिराला तुम्हाला न यायला परवानगी आहे. आणि मी तुम्हाला हे खरं सांगतो की मी जेव्हा शिबिर करत होतो त्यावेळेला एक मुलगा, खरंच त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचं पायाचं फ्रॅक्चर झालं होतं, तर तो व्हीलचेअरवर बसून यायचा शिबिरात. तर नाटक ही गोष्ट इतकी गांभीर्याने करण्याची आहे किंवा त्यातनं काहीतरी आपल्याला माणूस म्हणून वेगळं आपल्यामध्ये होतं, याचा शोध खरं तर मला त्या 25 दिवसात लागला. आणि आता तुम्हाला इथे ही नावं माहिती आहेत की मला माहिती नाही, पण मोहित टाकळकर, आनंद चाबुकस्वार हा खूप मोठा थिएटर थेरपिस्ट आहे. तर असे अनेक लोक, किंवा प्रभाकर भावे नावाचे खूप मोठे रंगभूषाकार होते, आता ते गेले मागच्या वर्षी. अनेक वर्ष ते पुरुषोत्तमला मेकअप करायचे. तर मेकअप करण्यापासून सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जायच्या. तर हे 25 दिवस आम्ही 9 म्हणजे 5 तास तिथे झपाटल्यासारखे काम करत होतो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला हे करण्यात काहीतरी वेगळी मजा येते. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात, हे सगळं केल्यानंतर मग मी घरी सांगितलं की मला हे फार वेगळं वाटतंय आणि मला हे करायचंय. तर माझ्या बाबांनी विचारलं, नाही ते सगळं ठीक आहे, पण पोटाचं काय? तर मी म्हटलं, अरे मला काही आता माहिती नाहीये, ठीक आहे, मग मी आता CS वगैरे नाही करत, मी MBA करतो असं. आणि मी बरा डोक्याने तसा बरा होतो, त्यामुळे मी बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, तू शिकतोयस ना, ते चांगलं आहे. तर मग मी MBA केलं. त्यानंतर हे करता करता मी नाटकात काम करायला सुरुवात केली आणि प्रायोगिक नाटकांमध्ये मी बरंच काम केलं. आसक्तच्या तू नावाचं एक नाटक, जे मला असं वाटतं की पुण्यातल्या प्रायोगिक रंगभूमी चळवळीला एक नवं आयाम देणारं काम ते ठरलं. कारण आम्ही पहिल्यांदा इजिप्तला गेलो त्या नाटकात. इजिप्तची राजधानी कायरो ही आहे. तर त्या कायरोमध्ये इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल फॉर एक्सपेरिमेंटल थिएटर भरतो
आणि जगातली सर्वोत्तम 25 नाटकं त्या महोत्सवात निवडली जातात. तर भारतातून निवडलं गेलेलं आमचं 2008 साली तू नावाचं नाटक होतं आणि आम्ही अनेक जण गेलो. राधिका आपटे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ती त्या नाटकात काम करायची. ती, मी, सारंग साठे म्हणून होता, निपुण धर्माधिकारी ओंकार गोवर्धन, असे अनेक लोक त्यावेळेला आम्ही त्या याच्यात काम करत होतो. आणि तिथून खरी सुरुवात झाली. आणि त्याच दरम्यान मग मला असं झालं की माझ्या बरोबरीची आणि ओळखीची एक 12-15 लोक आम्ही एकत्र आलो आणि शब्दमेघ नावाच्या माझ्या नाटकाची संस्था मी स्थापन केली. आणि मग त्यातून आम्ही बरीच नाटकं केली. चिम्मड नावाचं पावसाच्या कवितांवर आधारित पहिलं नाटक मी दिग्दर्शित केलं आणि त्याचेही आम्ही 25 प्रयोग केले. तेही 2010 साली इजिप्तला. इजिप्तला तुम्हाला त्या 25 नाटकांमध्ये त्या हो चिम्मडचं हो सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं. तर असा सगळा प्रवास होता. मग 2012 साली 2011 साली मी असं ठरवलं की आता आपल्याला लग्नही करायचं आहे. तर लग्न करायचं आहे, मग आता आपल्याला नोकरी काहीतरी केली पाहिजे. मग त्यावेळेला असं झालं की एक ठरलेलं होतं की कॉर्पोरेटमध्ये नोकरी करायची नाही, कारण MBA झालो होतो, सगळे कॉल सगळे कॉर्पोरेटमधनंच येत होते. आणि माझे बाबा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते. तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की बँकेची नोकरी चांगली आहे, म्हणजे घरी येऊन आपल्याला नाटक वगैरे करता येईल. म्हणून मग मी बँकेची परीक्षा दिली, त्यात मी पास झालो आणि मग मी बँकेत नोकरीला लागलो आणि 5 वर्ष मी नोकरी केली. त्या दरम्यान लग्नही केलं. आणि ती नोकरी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बँकेची नोकरी चांगली आहे हा आपला गैरसमज आहे. म्हणजे नाटक करायला तसा काही फारसा वेळ आपल्याला मिळत नाहीये, कारण बाबांच्या वेळची जी बँकेची परिस्थिती होती की बाबा मला रोज 5:30 वाजता न्यायला यायचंय शाळेतून, तर मला रोज 8:30-9 बँकेतच वाजायला लागले. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे काही जमत नाही बाबा, हे गणित आपलं बँकेत काम करून आपण आपलं नाटक आणि कला करू शकू असं काही मला वाटेन असं झालं. तरी मी 5 वर्ष हे केली. मग 5 वर्षानंतर प्रमोशनच्या गडबडी सुरू झाल्या आणि एकदा प्रमोशन झालं की पुण्यापासून ते काय 250 किलोमीटर बदली वगैरे. मग मी अर्थात आधीपासून खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ठरलेलंच होतं. मी घरी सांगितलं की आता हे काही मला जमत नाहीये, मुंबईत जाऊन स्ट्रगल करण्या एवढे पैसे आता माझे साठलेले आहेत बँकेत नोकरी करून, तर आता मी बँकेचा राजीनामा देतो असं म्हणून मी 5 वर्षांनी ऑन वन फाईन डे मी राजीनामा दिला आणि त्यानंतर मी मुंबईत काम करायला सुरुवात केली. इथे तुम्हाला खरा कुटुंबाचा पाठिंबा हो. खऱ्या अर्थाने मिळाला. स्वातीताईंना मला एक प्रश्न विचारूया. तुम्ही आधी मॉडेलिंग, शॉर्ट फिल्म्स केल्या आणि नंतर मालिका असा प्रवास तुमचा सुरू झाला. तर मग शॉर्ट फिल्म्स आणि मालिका हे करत असताना काय दोन्हीमध्ये तुम्हाला तफावत जाणवते किंवा काय छान वाटतं शॉर्ट फिल्म्स करणं किंवा मालिकेमध्ये हे करणं, काय तुम्हाला आवडतं? या दोन्ही मीडियामध्ये जरी ऍक्टिंग असेल तरी सुद्धा या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. दोन्ही सेट्सवर चालणारं काम वेगळं आहे, मिळणारी ट्रीटमेंट वेगळी आहे आणि लोकांपर्यंत पोहोचणं हा जो काही प्रकार आहे तोही त्या दोघांमधला वेगळा आहे. म्हणजे तुम्ही मालिका करत असताना तुम्हाला घराघरातनं बघितलं जातं, TV वर तुम्ही दिसता आणि त्यामुळे तुम्ही खूप लोकप्रिय असता. पण आता इथेच बसलेल्या अनेक जण वेबसिरीज बघत नसतील किंवा शॉर्ट फिल्म्स पण बघत नसतील, तर त्यामुळे तो क्राऊड वेगळा असतो. तर त्यामुळे माझं तुझी माझी स्टोरी आणि डायरी ऑफ विनायक पंडित हे दोन्ही एक वेबसिरीज एक फिल्म आहे. या दोन्ही गोष्टी OTT वरती आहेत, प्लॅनेट मराठीवर आणि MX प्लेअरवर. तर त्यामुळे ते करत असताना त्यातला अभिनय आणि त्या सेट्सवर चालणारं काम हे खूप वेगळं आहे आणि सिरियलमध्ये चालणारं काम खूप वेगळं आहे. याचं कारण असं की रोज तुम्हाला 20 मिनिटं फुटेज काढावं लागतं, त्यामुळे त्या स्पीडने शूटिंग सुरू असतं आणि खूप गोष्टी प्री प्लॅन असतात या लोकांच्या. सीन्सवरती इतकं डीप काम नाही केलं जात, ते आधी केलं जातं, डिरेक्टर करतात त्यावर. सो दोन्हीमध्ये खूप फरक असतो. पण मला म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी मालिका करू नये, कारण की मला ती खरंच करायची नव्हती.
कारण की मला असं वाटायचं की त्यात थोडासा क्रिएटिव्ह पार्ट कमी आहे मालिकेमध्ये, तर मी ते करू नये. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की या दोन्ही माध्यमांच्या डिमांड्सच वेगळ्या आहेत बरीच तफावत आहे. आणि त्यामुळे कलाकाराला मिळणारे जे फायदे असंच म्हणेन मी, तेही खूप वेगळे असतात. त्यामुळे दोन्हीकडच्या अपेक्षाही खूप वेगळ्या आहेत ज्या कलाकारांना क्लिअर असायला हव्या. तुम्ही नृत्याच मध्ये वेळ केलेला आहे, मग नृत्याकडे तुमचं थोडं दुर्लक्ष होतंय किंवा काय असं तुम्हाला वाटतं का? खूप दुर्लक्ष होत आहे, खूपच. म्हणजे अगदी प्रिय क्षेत्र पण म्हणूया. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का की आता नृत्य सोडून मी ऍक्टरच झाली असं वाटायला लागलं. मला इतकं काम करते किंवा मागच्या 5 वर्षात 2020 पासून एखादी भूमिका नृत्यप्रधान तुम्हाला मिळाली तुम्हाला ती करायला निश्चित आवडेल. जरूर. म्हणजे मी वाट बघते की मला कोणीतरी ऑफर करेल, तुला आपण नृत्यांगना म्हणून घेऊया तरी काहीतरी घेऊया. तुम्ही आता कुटुंब सोडून राहताय किंवा वेगळ्या ठिकाणी राहताय किंवा मालिकेत काम करत असताना किंवा दैनंदिन केलेलं तुम्ही म्हणाल की मगाशी एक छोटासा प्रसंग सांगितला, तशा काही छोट्या अडचणी प्रसंग येत असतात किंवा काही एखाद्या वेळी गंभीर प्रसंग येतो, तर तुम्ही कशा प्रकारे हाताळता किंवा कसं त्याला सामोरं जातं? दोघांनाही हा प्रश्न आहे मला. यामध्ये खरं सांगू का की जरी आम्ही पुणे सोडून आलोय किंवा मुंबईत राहतो, पण ज्या शहरात जाऊन आम्ही काम करतो तिथल्या माणसांचा खूप सपोर्ट मिळतो. म्हणजे आता नाशिकमध्ये आम्हाला आलोय तरी सुद्धा नाशिक आमचं कुटुंब झालंय. जसं आता मी म्हणालो की इथेच शेजारी अम्माज किचन म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथे आम्ही इतक्यांदा जातो की त्या अम्मा आहेत त्या आमच्या इतक्या ओळखीच्या आहेत की त्या आमच्यासाठी आहेत की आम्ही येणार असो तर केक वगैरे बनवून ठेवतात किंवा काहीतरी गिफ्ट घेऊन ठेवतात. तर त्यामुळे ना घरची आठवण कमी येते असं नाही, पण किमान थोडं बरं वाटतं. इथे आपुलकीचा एक आपलं आहे कोणीतरी, आपलं कोणीतरी आहे. तर असे प्रसंग नक्की येतात. म्हणजे माझं असं झालं होतं की एक माझे बाबा खूप आजारी होते, ते सप्टेंबरमध्ये गेले. तर त्याच्या आधी ते 5 महिने त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यामुळे ते प्रचंड आजारी होते आणि आम्ही शूट करत होतो आणि ऑफकोर्स माझ्या मनाची सगळ्यांच्या मनाची तयारी झाली की कुठे जाणार आता. तर सडनली एक दिवस मी शूट करत असताना मला सेटवरच फोन आला की ते गेलेले आहे. तर खरं सांगू का की मी खूपदा विचार करायचे की जर हा फोन मला मी घरात एकटी असताना किंवा कुठेतरी अजून वेगळीकडे असताना जर आला तर मी ते कसं हँडल करू शकणार, हा विचार मला खूपदा यायचा. पण त्या दिवशी मी सेटवर होते आणि इथून पुण्याला जाण्याचा जो काही प्रवास होता आणि त्यासाठी लागणारा जो काही आधार होता तो मला आमच्या सेटवरच्या सगळ्या माणसांनी खूप दिला. को ॲक्टरने दिला, स्वानंदही आहे त्यात, आमच्या डिरेक्टरने दिला. तिथल्या अगदी स्पॉटवाल्या दादांपासून सगळ्यांनी की तुम्हाला चहा हवाय का मॅम, तुम्ही काहीतरी डब्यात घेऊन जा, ड्रायव्हर दादा मला सोडायला आले होते स्टेशनवरती. तर अशा प्रसंगी खरंच खूप आधार वाटतो आणि आधार मिळतो असं मी नक्की म्हणेन. आपलं कार्यक्षेत्र हेच आपल्या कुटुंबासारखं नक्कीच असतं. याची अनुभूती नक्कीच असते. म्हणजे आम्ही इथून जेव्हा मुंबईला जाऊ आता परत त्यानंतर आम्हाला नाशिकची खूप आठवण येणार आहे. कारण की केळकर आजी असतील त्यांच्याकडे जाऊन मी खूप प्रेमाने आम्हाला ते जेवण घालतात किंवा मी नाशिकमध्ये खूप आमचे जे स्पॉटवाले असतात किंवा लोकल काही लोक आहेत तर त्यांना जर आम्ही कधी म्हणालो सणाच्या दिवशी की आज पुरणाची पोळी खावीशी वाटते तर लगेच पूर्ण डबा येतो त्यांचा. तर हा खूप मोठा आधार आहे, खूप मोठा. मला असं आनंद विचारायचं, स्वामी समर्थ ही जी मालिका आहे त्यात चोडप्पाची भूमिका तुम्ही केली आहे आणि इंद्रायणीमध्ये व्यंकट महाराजांची भूमिका केली आहे. तर हे दोन्ही भूमिका थोड्याशा सारख्या आहेत, परंतु त्या दोन्ही भूमिकेमध्ये थोडासा फरकही आहे. थोडेसे व्यंकट महाराज थोडे आधुनिक याच्याकडे जाणार आहे. तर या भूमिका करत असताना तुम्हाला काही वेगळा अभ्यास करावा लागला का? हो, मला म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की व्यंकट महाराजांची भूमिकाला खूप पदर आहेत, जे आहेतच, मी मान्य करतो. पण तुम्हाला सांगतो चोळप्पांची भूमिका ही माझ्यासाठी अतिशय अवघड भूमिका होती. याचं कारण असं आहे की आपण आत्ता इतके फास्ट पेसमध्ये जगतो आहोत की मुळात मला काही दिवस म्हणजे मला आधी चोळप्पा कोण होते काय होते मला काही माहिती नव्हतं. स्वामी माहीत होते पण मला त्यांच्या अशा चरित्राचा वगैरे माझा अजिबात अभ्यास नव्हता किंवा
चोळप्पांच्याही याचा काही अभ्यास नव्हता. ती भूमिका आणि त्याचं असं झालं की सगळ्यात पहिला जो लॉकडाऊन लागला होता, म्हणजे कोरोना आला, ते सगळं बंद होतं आणि त्यानंतर ती जेव्हा सुरू झालं कोरोना, त्यानंतर स्वामी समर्थ ही मालिका सुरू झाली आणि मिळाली. तर मला पहिल्यांदा चोळप्पांचे डोळे कसे असतील याच्याविषयी फार विचार करावा लागला. कारण एकतर मी अशा पिढीचा किंवा असा आहे की थोडंसं आरेला कारे म्हणण्याची आपली वृत्ती असते. आपण इतके नम्र वगैरे बिलकुल नसतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि चोळप्पांचं जे जीवन आहे ते स्वामींचं शब्दाच्या बाहेर नाहीच. म्हणजे 20 वर्ष स्वामी चोळप्पांच्या घरी राहिलेले आहेत. म्हणजे तुमच्यापैकी किती जण अक्कलकोटला गेलेत मला माहिती नाही, पण चोळप्पांचं घर गेला असाल तर तुम्ही नक्की पहा. स्वामींची समाधी जी आहे ते खूप लोकांना असं वाटतं की ती जी वटवृक्ष देवस्थान आहे ती स्वामींची समाधी. तसं नाहीये ते. वटवृक्षाच्या इथे ते फक्त बसायचे. हा, पण खरी जी समाधी आहे ती चोळप्पांच्या घराच्या अंगणात आहे स्वामींची. आणि स्वामींनी देह ठेवायच्या आधी चोळप्पांनी तो खड्डा खणलेला आहे. आणि तो खड्डा खणत असताना स्वामी तिथे आले आणि स्वामी म्हणाले, अरे चोळ्या तू हे काय करतोयस? तर ते म्हणाले की तुम्ही कायमस्वरूपी माझ्या घरात राहावं याची मी सोय करतोय. स्वामी म्हणाले, माझ्यासाठी खड्डा खणतोस, आधी तुला त्यात घालीन आणि मग घरी जाईल. अशी ती गोष्ट आहे. तर इतके ते परमभक्त होते. म्हणजे त्यांच्या स्वयंपाकघराचं जे दार आहे चोळप्पांच्या घरात आतमध्ये, तर ते पाडून घेतलं होतं. अजूनही आहे, ते पाडलेलं आहे. कारण स्वामी 8 फूट उंच होते असं त्यांच्यावर यांनी सांगितलं. तर स्वामींचं डोकं सारखं त्या स्वयंपाकघराच्या याला लागायचं, म्हणून त्यांनी ते तोडून घेतलं होतं दार चोळप्पा. तर असं कॅरेक्टर करणं आणि ते घडलेलं आहे ना, म्हणजे व्यंकट महाराज हे काल्पनिक आहे, फिक्टिशियस कॅरेक्टर. तर असं कॅरेक्टर करणं हे फार सोपं नव्हतं माझ्यासाठी. मी अनेकदा आम्ही थिएटरमध्ये जसं करतो तसं ते जेव्हा मी करायचं ठरवलं आणि ते आमची लुक टेस्ट झाली, मग तो एवढा मोठा फेटा बांधला गेला, मग ते शिवगंध सगळं लावलं गेलं. तर मी अनेकदा आरशासमोर उभं राहायचो आणि ते कसे बघत असतील, त्यांच्या डोळ्यामध्ये ती नम्रता आणायची कशी. कारण एक माणूस आपल्याला जे सांगतो आहे त्याच्यावर कुठलाही विचार, शंका, प्रश्न हे तिन्ही मनात न येऊ देता ते जे सांगतायत ते आपल्याला करायचं. असं स्वीकारणं फार अवघड आहे आपल्या आत्ताच्या काळात. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, आपण आपल्या मोठ्या भावाचं ऐकत नाही, आपण कुणाचंच ऐकत नाही. असे आपण सगळेच जण माणूस म्हणून असतो. तर एक कोणीतरी माणूस येतो, त्याला आपण आपलं गुरु आहे असं आणि आता आपल्याला सगळं ते स्वामी वगैरे आहे. त्यावेळेला त्यांच्या घरातली लोक विरोधच करत असणार की त्याला, हे कोण आलेत आणि हे सांगतात तुम्ही ऐकताय, असं त्यांना म्हणतच असणार आहे फ्रँकली. तर ते स्वीकारणं आणि ते साकारणं माझ्यासाठी खूप अवघड केलं. म्हणजे आत्ता ज्या स्वरामध्ये मी बोलतो आहे त्या स्वरामध्ये मी 3 वर्ष बोलत नव्हतो. की हा जो स्वर आहे तो हा असा लावायचा स्वामी. तर हे तुम्हाला दिवसाचे 12 तास करायचे कन्व्हिक्शन. तर मला त्याचा खरंच हे करायला गेला. व्यंकट महाराजांचं कॅरेक्टरचं असं होतं की खरं सांगू का, मला हे करायचंच नव्हतं. कारण ते परत फेटा बांधायचं आणि हे. पण माझ्या असं लक्षात आलं की याच्यात थोडा एक म्युझिकल हे आहे आणि वारकरी संप्रदायाची एक वेगळी झलक त्याच्यामध्ये, कीर्तन वगैरे. तर मला फार इंटरेस्टिंग वाटले आणि चॅनेलकडनं ती भूमिका आली होती म्हणून. व्यंकट महाराजांचं असं आहे की ते आत्ताच्याच काळातले आहे. मग त्यावेळेला असं होतं की मी अनेक कीर्तनकार लहानपणीपासून गाण्याची आवड असल्यामुळे आणि थोडंसं हे गोष्टी ऐकण्याची हे असल्यामुळे मी बाबा महाराज सातारकर खूप ऐकले होते. पुण्यामध्ये त्यांची खूप कीर्तनं, प्रवचनं अशी व्हायची. त्याच्यानंतर निजामपूरकर बुवा म्हणून खूप मोठे कीर्तनकार पुण्यामध्ये होते. चारुदत्त आपळ्यांची मी अनेक कीर्तनं, माझा आजोळ वाईचं आहे, तर त्यामुळे वाईला कृष्णाबाईचा उत्सव असतो. तर 5-5, 6-6 दिवस चारुदत्त आपळ्यांची कीर्तन आजही तिथे होतात. आणि तर त्यामुळे मी हे खूप ऐकलेलं होतं. त्यामुळे त्या मानाने मला व्यंकू महाराज ही भूमिका करणं इतकं अवघड नाही गेलं. एकच अवघड होतं की थोडंसं प्रमाण पुणेरी भाषा सोडून
त्यात बोलायचं होतं, जे मी कधीही केलेलं नव्हतं. तर ते मला जरा खूप कठीण, तेवढा एकच हे होता की थोडंसं, पण असं काय वगैरे याच्यात एक ग्रामीण लहेजामध्ये व्यंकू महाराज बोलतात, जे मी अजिबात कधी बोललेलो नव्हतो. तर असं छोटे छोटे काही काही मुद्दे मला हे करायला लागले. पण चोळप्पांचं काम करणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते मला असं वाटतं की त्यावेळेला म्हणजे आता हे आमच्या सगळ्यांची, म्हणजे अक्षय पण इथलाच आहे जो स्वामींचं काम करतो आहे, नाशिकचाच आहे. तर आम्हाला ती अनुभव आलाय की त्या सिरियल मध्ये आणि ते आम्ही करत असताना ती एक योजना होती, आहेच ती, आणि ते करून घेतलं गेलं आमच्याकडनं. पूर्वसंचित हो ज्याला हो म्हणतो हो, आपण. करून घेतलं गेलं, ते करून घेतलं. मला आणखी तुम्हाला असं विचारायचं होतं की कला क्षेत्रामध्ये भाषिक किंवा प्रांतिक अस्मिता किती प्रमाणात महत्वाची ठरते, किंवा आपल्याला असं वाटतं की भाषिक की प्रांतिक जी अस्मिता जपली जाते का? तुम्हाला म्हणजे तुमचं मत त्याबद्दल काय? मी तुम्हाला एक सांगू का की आपल्याला जेवणामध्ये प्रोटीन गरजेचं असतं, बरोबर आहे, प्रोटीन आवश्यक आहे. पण फक्त आपण प्रोटीनच खातो का? म्हणजे उसळी गरजेच्या आहेत, मटकीची उसळ, मसुराची उसळ, अंडीची. हा, तर मला असं वाटतं की प्रपोर्शन फार महत्वाचं आहे आणि समाज म्हणून आपण ते गमावत चाललेलो आहोत असं मला कुठेतरी वाटतं. म्हणजे मला असं म्हणायचं की अस्मिता गरजेची आहे का? हो, आहे ना. मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे, मी पुण्याचा आहे, मी नाशिकचा आहे, मी कोल्हापूरचा आहे, मी साताऱ्याचा आहे. या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान असणं ही फार चांगली गोष्ट आहे, असावंच किंवा. पण त्या अभिमानाचं रूपांतर द्वेषामध्ये कधी होतंय हे आपल्याला कळत नाहीये समाज म्हणून, असं मला बारीक रेष जी त्याच्यात असते. मला स्वतःला फार असं वाटतं. म्हणजे हा जो दुराभिमानाकडे चाललंय, हे सगळं द्वेषाकडे चाललेलं आहे ना, तर हे फार म्हणजे मग त्याच्यात काही उपयोग नाही. आता काय आहे, आता आपला भारतामध्ये जन्म झालेला आहे आणि आपण भारतीय आहोत. इथे ऑन पेपर 38,000 जाती आहेत, त्यांच्या तेवढ्या भाषा आहेत. त्याच्यानंतर एक मराठी जरी आपण विचारात घेतला तर नाशिकमध्ये बोलली जाणारी मराठी वेगळी आहे, पुण्यामध्ये बोलली जाणारी मराठी वेगळी आहे, साताऱ्यात बोलली जाणारी वेगळी आहे, कोल्हापूरमधली वेगळी आहे, विदर्भातली, नागपुरातली, हे प्रत्येक वेगळी आहे. मग हे जर वेगळेपण हे आपली श्रीमंती आहे का आपलं दारिद्र्य आहे? तर ही आपली श्रीमंती आहे ना. म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण भारतात जन्माला आलोय तर आपल्याकडे तामिळनाडू पण आहे आणि आपल्याकडे मिझोरम पण आहे, आपल्याकडे जम्मू काश्मीर पण आहे. तर ही विविधता ही जर आपली ऍसेट असेल, ही जर आपली संपत्ती असेल, तर त्याच्याकडे आपण संपत्ती म्हणून बघायला पाहिजे. म्हणजे मला तमिळ बोलता येत नाही, हा माझा फायदा आहे का नुकसान आहे? सेम विथ तमिळ, की तमिळ माणसाला हिंदी बोलता येत नाही आणि मराठी बोलता येत नाही, हे त्याचं नुकसान आहे ना. हे त्याला कळायला पाहिजे की मला तमिळही बोलता येते आणि मला हिंदीही बोलता येते, मला मराठी बोलता येते, पण मला कन्नडही बोलता येतं. तर त्याचा फायदा असा आहे की मी कन्नडमधलं साहित्य वाचू शकतो. मला असं वाटतं की आता काय आहे, आपण हे खूप आपल्या लेवलवर बोलतोय, याचे राजकीय जे सगळे अर्थ आहेत ना, तर ते फार वेगळे आहेत. हे आपण जे कोणी मुंबईत राहिलेले असतील ते कळतात. तर मला असं वाटतं की एकमेकांवर आक्रमण करणं हे जर आपण कमी केलं आणि आपण एकमेकांबरोबर मिळून ते हे केलं की गुजराती माणसांनी आम्ही मराठी बोलणार नाही, हा स्टँड आला, तर मग पण तुम्ही महाराष्ट्रात राहता, हा स्टँड चालू होतो. कळतंय? मला कुठेतरी ते असं वाटतं की मी जर इथे राहतो तर मला इथलंही कळलं पाहिजे आणि माझंही मी इथे काहीतरी घेऊन आलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडच्या लग्नांमध्ये आणि मुंजींमध्ये आपल्याकडे सहज पनीरच्या भाज्या आल्या की नाही? आपल्याकडे होतं का पनीरची भाजी? नव्हती. हा, पण आता गंमत अशी झाली आहे महाराष्ट्राची की आपण इतके रिसेप्टिव्ह झालेलो आहोत पूर्वीपासून. म्हणजे एका तरी मल्याळम लग्नामध्ये पाटवडी किंवा मासवडी दिसते का? नाही दिसत की नाही?
पण आपल्या लग्नामध्ये पनीर कुलचा दिसतो. आपण असं म्हणत नाही की आमच्या ऑफिसमध्ये जरी गुजराती आणि पंजाबी लोक असली तरी येतील ते आणि खातील की कुरडई पापड सांडगे आपले, असं आपण नाही म्हणत. आपण त्यांना जे आवडेल पनीरची भाजी आपल्या लग्नामध्ये ठेवतो. तर माझ्या मते हे चांगलं आहे, पण हे सगळ्यांनी कुठेतरी स्वीकारलं पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी एखाद्या मल्याळी किंवा कर्नाटकी किंवा पंजाबी लग्नामध्ये झुणका भाकरी ठेवली जाईल, हा, किंवा उकडीचा मोदक ठेवला जाईल, बरोबर आहे, त्यावेळेला ही सर मिसळ नीट मिळून येईल. मग ती सर मिसळ त्याची चांगली आहे. पण मला असं वाटतं की अस्मितांचं राजकारण आपण करू नये. अस्मिता असाव्यात, का नसाव्यात? म्हणजे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, याची अस्मिता जरूर असावी, पण त्या अस्मितेचा अर्थ इतर राज्यामध्ये किंवा इतर कुठेतरी बोलणारा कमी आहे किंवा त्याच्या विरुद्ध शत्रुत्व आहे आपलं, असं मानण्यामध्ये नसावं असं मला वाटतं. मला आणखी असं विचारावं वाटतं की पण आता सोशल मीडियाचा बऱ्यापैकी उपयोग होतो, तर सामाजिक मत सोशल मीडियावरती कलाकारांनी मांडावं का, हा प्रश्न मला अशामुळे निर्माण झाला की आता बऱ्यापैकी आपण बघतो की एखाद्या कलाकाराने एखादं मत, त्याचं ते वैयक्तिक मत असतं, परंतु त्यांनी ते वैयक्तिक मत व्यक्त, आपण सहजही काही अनेक वेळा अनेक गोष्टी बोलतो, तर त्या कलाकाराने व्यक्त केल्यानंतर एखाद्या वेळी त्याला ट्रोल केलं जातं किंवा अगदी म्हणजे खूपच वाईट पद्धतीने, तर मग ते करावं की न करावं असं तुम्हाला दोघांनाही मला विचारायचंय की काय वाटतं, तुमचं मत त्याबद्दल काय असेल? करावं, याचं कारण तो आपला अधिकार आहे आणि त्यावर कलाकारांना ट्रोल केलं जातं, त्याच्याकडे हायली इग्नोर करावं, या मताची मी आहे. हायली इग्नोर म्हणजे बघूच नाही. कारण की उद्या कलाकाराचा प्रॉब्लेम काय आहे की ती एक सोशल एंटिटी आहे, सोशल इमेज आहे. त्यामुळे सगळेजण प्रत्येक माणूस त्याला आपल्या चष्म्यातनं बघत असतो की हा कलाकार आम्हाला आवडतो ना, आणि आम्हाला आवडतं तसंच वागलं पाहिजे असं लोकांना वाटतं, कारण की ती पब्लिक फिगर आहे. सो त्यामुळे आम्ही उद्या काही चांगलं लिहिलं, आम्ही उद्या काही वाईट लिहिलं, आम्हाला वाटतंय ते लिहिलं, लोकांना वाटतंय ते लिहिलं, तरी कुठे ना कुठेतरी आम्हाला बोलणारच आहे. याचं कारण असं आहे की आमच्या आयुष्यावर आमचा ताबा नाही, लोकांचा आहे. लोक ठरवतात की आम्ही काय करायचं. त्यामुळे पण येस, आम्हाला आमचं मत असतं आणि आम्हाला ते मांडणं आवश्यक आहे, तर ते आम्ही मांडावं आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करावं की लोक काय नाही. नाही, अगदी बरोबर आहे. आणि काय झालंय ना की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर मला कधी कधी असं वाटतं की पूर्वी प्रसिद्धी माध्यम हा शब्द पत्रकारिता असा होता. बघा तुम्ही, म्हणजे आता तुम्ही सगळे सिनियर सिटीजन्स आहात, तुम्ही उत्तम पत्रकारिता काय होती हे पाहिलेली लोक आहात. आम्ही नाही होत, आम्ही सगळी सवंग पत्रकारिता, किंवा त्याला खरं तर आता पत्रकारिता म्हणूच नाही. म्हणजे अमिताभ बच्चन आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेला, ही काय बातमी आहे का? ही कशी बातमी असू शकते? त्यामुळे मला असं वाटतं की आता काय झालंय की पत्रकारिता हा जो एक चौथा स्तंभ होता लोकशाहीचा, तो नाहीसा झालेला आहे. मी नाहीसा झालाय असं म्हणतो, मी अजिबात पॉझिटिव्ह नाही याचं. दुसरी गोष्ट अशी आहे की दोन पद्धतींमध्ये समाज विभागला गेलाय. एक पद्धतीमध्ये असं आहे की एक प्रकारचा समाज असा आहे की ज्याला आता आजूबाजूला काय चाललंय ना त्याच्याशी खरं तर काही देणं घेणं नाही, काहीही नाही. फ्रँकली सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आपण एकमेकांशी गप्पा मारतो, त्याला देणं घेणं म्हणत नाही. त्या गप्पाच असतात, चहा पिताना किंवा कॉफी पिताना मारणे. आणि दुसरा जो वर्ग आहे तर एक असा वर्ग आहे, आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना वेळच वेळ आहे, त्यांच्याकडे काही कामधंदा नाही करायला. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत मेला का त्याचा खून झाला इथपासून ते आत्ताच्या युद्धात नरेंद्र मोदींनी काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयावर मतं व्यक्त करायला वेळ असणारा, म्हणजे ज्ञान नसणारा पण वेळ असणारा, असा एक प्रचंड समाज आपल्याकडे आहे. त्यामुळे हे ट्रोलिंग होतच. कोणी काही मत व्यक्त केलं म्हणजे कोणी कोणाच्या मुलाचं नाव काय ठेवायचं
आणि मग काय करायचं, आपल्याला काय करायचंय, म्हणजे आपल्याला शेवटी 1 किलो तेल आणायला तेवढेच पैसे मोजावे लागणार आहेत, कोणी कोणाचं काही नाव नाही. म्हणजे ही एक व्यवस्था वेगळीच चाललेली आहे. त्यामुळे कलाकारांनी याच्यावर कितपत व्यक्त व्हावं, स्वाती म्हणाली तसं काही लोकांनी व्हावं. माझं थोडंसं असं म्हणजे मला असं वाटतं की काय झालंय, आपण जो सुजाण कलाकार आहे किंवा जो ना, तर तो खरं सांगायचं तर आता व्यक्त होणं बंद झालंय. दुसरी गोष्ट अशी आहे की असंही आहे की आपण व्यक्त होऊन खरंच काही फरक पडतो का, म्हणजे नाही पडत. आणि आपल्या लोकांना जे वाटतं ना, हे एखादी गोष्ट घडली म्हणजे समाजावर त्याचा परिणाम होतो, बिलकुल पडत नाही. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. संत तुकाराम नावाचा सिनेमा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला, तो इतका प्रचंड चालला, हजारो लाखो लोकांनी तो बघितला आजही. पण म्हणून सगळे तुकाराम झाले का, नाही. एकच प्याला नावाचं नाटक चाललं म्हणून सगळे दारू प्यायला लागले का, नाही. त्यामुळे ह्या समाज आहे ना कशानेच एका पॉइंट नंतर बदलत नाही, मला असं वाटतं. म्हणजे ज्या काळामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली आपल्या याच्यात, त्याही वेळेला समाज बदलला नाही. तुकोबा होते त्याही वेळेला काही फारसा समाज बदलला नाही. शिवाजी महाराज होते त्याही वेळेला काही फारसा समाज बदलला नाही. शिवाजी महाराजांचं काम त्यांनी जे केलं त्यावेळेला त्यांना विरोध करणारे त्यांच्याच आजूबाजूचे महाराष्ट्रातलेच लोक होते ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक विचार करणारा जो समाज आहे किंवा कशावर तरी कृती करणारा जो समाज आहे तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत असतो. आणि फक्त मत व्यक्त करणारा जो समाज आहे तो मत व्यक्त करत असतो. तर त्यांनी कशानेच काही त्यांनी बदल होत नाही असं मला वाटतं. मत व्यक्त करण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की ज्या लोकांच्या मतांनी खरंच काहीतरी फरक पडतो, असे खूप ज्या लोकांच्या मतं मांडण्याने खूप काहीतरी फरक पडतो, तर मला असं वाटतं की अशा लोकांनी उलट ही पॉवर वापरावी आणि त्यासाठी काहीतरी करावं, काहीतरी कृती करावी. फक्त सोशल मीडियावरती पोस्ट याने काही होत नाही. शेवटी आपण जबाबदार नागरिक म्हणून काय करू शकतो, मला असं वाटतं की हा विचार खूप महत्त्वाचा. मला आणखी असं विचारावं असं वाटतं की तुमच्या शूटिंगच्या दरम्यान काही मजेशीर गमतीशीर असे काही प्रसंग घडतात का की ज्यामुळे आणखी शूटिंग करत असताना तो फुलकं वातावरण आणि गमतीशीर किंवा आता आठवणीत राहिला असा दीर्घकाळपर्यंत असं काही गमतीशीर प्रसंग तुम्हाला सांगता येतील का? हो, खूप. एकतर असं असतं की आधी इंदू आणि ही सगळी लहान मुलं आमच्या सेटवर होती आणि ती सगळी अगदी 3री 4थी, इंदू तर 4थीतच होती. त्याच्यानंतर आधू 5वीत होता, गोपाळचं काम करणारा 7वी 8वीत होता. तर या मुलांबरोबर क्रिकेट खेळणं, या मुलांबरोबर फुटबॉल खेळणं, या मुलांबरोबर चेस खेळणं, तर अशा अनेक गमती जमती आम्ही सेटवर हे करायचो. त्याच्यानंतर आमचा सेट फार सुंदर आहे. अर्थात नाशिकच्या इथे ती सगळी मागे शेतं वगैरे आहेत आणि आंब्याची झाडं आहेत. म्हणजे मुंबईत काम करणाऱ्याला हे सगळं म्हणजे वैभवच वाटतं की मोकळी हवा आहे, हा AC लावावा लागत नाहीये, बाहेर खुर्ची टाकली तरी संध्याकाळी छान हवा सुटते. त्याच्यानंतर आंब्याची झाडं आहेत, आजूबाजूची लोक कितीही आंबे तोडले तरी कोणी काही बोलत नाहीये. उलट स्वतःच 4 आंबे तोडून आणतायत. आमच्या शेजारी एक कांद्याचं शेत आहे, ते आम्हाला कांदे आणून देतात. आणि काय आणखी काय म्हणजे मजाच आहे सगळी. आणि आम्ही काय करायचो ते त्यांना सगळ्यांना शाळा पण असायची, शूटिंग पण असायचं. मग ते सेटवर अभ्यास करायचे, मग आमच्यात कोणी ना कोणीतरी त्यांचा अभ्यास घ्यायचा की आज मला जमलं तर मी, नाही तर कोणीतरी, नाही तर कारण की त्यांचं शूटिंगमुळे इतका त्यांचा अभ्यास बुडायचा. कधी अभ्यास करणार आहे मुलं, पण मग जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचो. चिंचा, आंबे, कैऱ्या तोडायला जायचो आम्ही खूप जास्त. तर खूप मजा. आणि मला असं वाटतं की नाशिकचं वैभव असल्यामुळे हे सगळं आम्हाला करणं शक्य झालं. मगाशी सगळ्यांशी बोलत असताना मला असं जाणवलं की सगळ्यांना इंद्रायणी मालिकेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तर त्याबद्दल तुम्ही आणखी काही सांगू शकाल का मालिकेच्या संदर्भात? आता काय, इंद्रायणी मोठी झालेली आहे आणि आता तिचा पुढचा जो प्रवास आहे की व्यंकट महाराज आणि त्यांची जी कीर्तनाची परंपरा आहे, तर निश्चितपणे ती पुढे जाऊन इंद्रायणी चालवणार आहे.
पण इंद्रायणीच्या मार्गामध्ये जे जे काही अडथळे आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांची नाशिकची आवडती अनिता, आनंदीबाई, हा, तर ती काही अडथळे आणेल आणि हे करता करता तिचा कीर्तनाच्या मार्फत जो पुढचा प्रवास आहे व्यंकू महाराजांसोबतचा, तर तो पुढच्या येत्या भागांमध्ये नक्की बघायला मिळेल. शिवाय आणखी मला असं विचार की तुम्हाला नेमकं यश कशामध्ये आहे असं वाटतं, किंवा अमुक एक गोष्ट आपण अचीव केली की आपल्याला यश मिळालं, असं काही कलाकारांना वाटतं की आपल्याला इतकी प्रसिद्धी मिळाली किंवा इतका पैसा मिळाला की आपण यशस्वी झालो, अशी कन्सेप्ट काही जणांची असते. तर तुमच्या मते तुम्ही कशाला यशप्राप्ती झाली असं म्हणा? मला असं वाटतं आयुष्यात आपले जे काही प्रसंग येतात, आनंदाचे असतील, दुःखाचे असतील, वैभवाचे असतील, किंवा कधी कधी खूप डाऊन सिच्युएशन येते, कधी कधी खूप यश मिळतं, तर या सगळ्याकडे तटस्थपणे बघण्याची शक्ती मिळणं आणि ते सगळं हँडल करणं आणि तरीही नॉर्मल राहणं, हे माझ्या दृष्टीने किंवा माझं यश ते आहे असं मला वाटतं. हो, बरोबर. मलाही असं, मला असं वाटतं की काय की लोकांना काय अगदी घरातल्यांना सुद्धा असं वाटतं की हे काय मजा आहे यांची. टीव्हीवर काम करतात, दिसतात, लोक ओळखतात, पण पण मी तुम्हाला सांगू का की मला याची पूर्ण जाणीव आहे की ही प्रसिद्धी ही व्यंकू महाराजांची प्रसिद्धी, हे मी तुम्हाला सांगतो की तो चेहरा किंवा ती चोळपांची प्रसिद्धी आहे. म्हणजे तो चेहरा जोपर्यंत दिसत राहतो तोपर्यंत तुम्ही तिथे असता. मला असं वाटतं की शेवटी तुम्हाला, म्हणजे माझा हा याच्यावरचा हे आहे की तुम्ही किती चांगलं काम प्रामाणिकपणे करू शकलात आणि तुम्ही किती समाधानी आहात आणि तुमचं आयुष्य किती शांत आहे, याच्यावरच तुमचं यश, मला असं वाटतं, हे आहे. कारण याच्यात काय होतं ना की तुम्हाला जास्तीत जास्त लोक ओळखायला लागतात, मग आणखीन तुमच्या ओळखी वाढतात, आणखीन तुमचे फोटो काढले जातात. पण तुम्हाला म्हणून जे तुमची जी ओळख असते ती या सगळ्यामध्ये तुम्हाला टिकवून ठेवणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी मदत तुम्हाला तुमचं घर, तुमचे नातेवाईक, तुमच्या जवळचे मित्र, किंवा मला असं वाटतं की आता मी अगदीच त्या दिवशी सांगेन की मी त्या संस्कृत भाषा सभेच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर मला असं खरंच वाटलं की त्या कार्यक्रमाला आम्हाला दोघांना का बोलवलंय, कारण आम्ही वयाने, अनुभवाने इतके लहान होतो आणि तिथे येणारी जी लोक होती किंवा ज्या ज्या लोकांचे सत्कार झाले तिथे, तर त्या लोकांचं काम इतकं मोठं होतं, पण फक्त ते टीव्हीवर दिसत नव्हते. कोणी विद्या वाचस्पती होतं, कोणाची 18 अध्यायी गीता तोंडपाठ होती, गीता पाठ होती. आणि मी स्वातीला नंतर म्हटलं की या लोकांचा आपण कुठल्या लेवलवर आपण यांचा सत्कार करायचा. तर मला असं मला असं वाटतं की लोक एवढी काम करत असतात आणि हे, तर त्यामुळे आपण आपलं काम करत राहावं आणि शांत राहावं आणि समाधानी राहावं, हेच यश आहे. छान. याकडून आपण समारोहाकडे वळूया. तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्या मनात असंच असेल की जे जे तुम्हाला हवे ते ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवंत याचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. तुमची कार्यक्षेत्राचं यश शिखर तुम्ही निश्चित गाठावं आणि सर्व नाशिककरांच्या वतीने, सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली यासाठी मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते, विशेषतः देशमुख सरांचे. उपस्थित सर्व कार्यकारिणी मंडळाचे जे सर्व सदस्य आहेत. हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का रसिकांना? पण हा नाही मिळत. हो, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
नाटक. हो. 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 मुळात मला असं वाटतं की नाटक हा जो विषय आहे ना, तर मी आधी प्रश्न असं हे करतो की मला विचाराल तर मी कुठेही नाटक खूप चांगलं आणि मालिका खूप वाईट असं म्हणत नाहीये. माझा याच्यावरचा टेक असा आहे उलट की खरं तर मालिकांमध्ये काम करताना किंवा कॅमेऱ्यासमोर काम करताना नटाचा जास्त कस लागतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला एकच गोष्ट परत 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 करायची असते. एकदा मास्टर शॉट लागतो, मग एकदा क्लोज शॉट लागतो, मग एकदा टू शॉट लागतो. त्यामुळे ते जे तुम्हाला दिसतं तर ते एक सीन आम्ही ऑलमोस्ट 3-4 वेळा केलेला असतो नाटकामध्ये, मालिकेमध्ये किंवा सिनेमामध्ये. याचं कारण असं असतं की वेगवेगळे अँगल्स कॅमेराचे लावलेले असतात. त्यामुळे तुम्हाला समजा रडण्याचा सीन असेल तर तो तुम्हाला 5 वेळा त्याच इंटेन्सिटीने करावा. त्यामुळे त्या अर्थी मालिकेचं काम हे जास्त थकवणारं आणि अवघड आहे. पण समाधान देणारं नाटकाचं काम यासाठी जास्त आहे कारण नाटकाचा तो 3 तासाचा प्रयोग असतो, त्याला खेळच म्हणतात. तर त्यामुळे नाटकात काय होतं की नाटकामध्ये कलाकाराला जो अपेक्षित एकांत आहे स्टेजवरचा, तिथे कोणीही त्याला कट म्हणणार नसतं, त्याला कोणीही थांबवणार नसतं, तर तो नाटकामध्ये मिळतो. दुसरी गोष्ट अशी असते नाटकाच्या बाबतीमध्ये प्रेक्षक तिकीट काढून स्वेच्छेनी तुमच्या दारात येतात नटाच्या, की तुम्ही जे काही करता आहात ते पाहण्याची आम्हाला इच्छा आहे. सिरियल मध्ये असं असतं की आपल्या हातात 438 चॅनलचा रिमोट असतो. म्हणजे आत्ता एक बटन दाबलं तर व्यंकट महाराज दिसतात, दुसरं बटन दाबलं तर एकदम MTV लागू शकतो, तिसरं बटन दाबलं तर एकदम IBM लोकमत, चौथं बटन दाबलं तर एकदम मोरारी बापूंचं प्रवचन. सो हे माध्यम इतकं व्होलटाईल आहे डेली सोप टीव्ही हे जे माध्यम आहे. पण टीव्ही हे माध्यम घराघरापर्यंत तुम्ही म्हणालात तसं पोचतं. त्यामुळे कलाकाराला जी ओळख मिळते, म्हणजे आत्ता मी ज्या नाटकांमध्ये कामं केलेली आहेत त्या नाटकांमधली अनेक कामं माझ्या घरातल्यांनी पाहिलेली नाही. पण सिरियल मधली मात्र सगळी कामं माझे नातेवाईक किंवा जे नातेवाईक मला माहितीही नाही आहेत असे अनेक नातेवाईक अशा लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे ही 2 माध्यमच वेगळी आहेत. पण कलाकार म्हणून जर मला विचाराल तर नाटक हेच मला एक वाटतं. याचं कारण तिथे मला शोध घेता येतो माझ्या संहितेचा. सिरियलमध्ये 500 भागामध्ये काय तुम्ही शोध, कारण 500 भाग चालणारी गोष्ट आहे का? अहो महाभारत 18 दिवसात संपलं. एवढं मोठं म्हणजे 18 दिवसात गोष्ट संपली. पहिल्या दिवशी हे सगळेजण होते आणि 18व्या दिवशी एकही कौरव जिवंत नव्हता. म्हणजे एवढी मोठी कथानक गीता सांगून 18 दिवसात संपली. पण सिरियल 500, 1000, 1500, 2000, 5000 चालू असतं. तर मला असं वाटतं की पण तो त्या माध्यमाचा महिमा आहे की ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. आणि कोरोना, कारण आम्ही केलंय ना जय जय स्वामी समर्थचं शूटिंग आम्ही सिल्वासामध्ये जाऊन केलं कोरोना काळामध्ये. त्याही वेळेला सगळं नाट्यगृह बंद होती, सिनेमा बंद होता, पण डेली सोप चालू होता. आणि त्या काळात मराठी मालिकांनी ज्या कुठल्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यावेळेला ती गरज होती कारण आपण सगळेच घरात होतो. त्यामुळे ही दोन्ही माध्यमांची वेगळी ताकद आहे आणि दोन्ही माध्यमं तितकीच महत्वाची असतात. नाशिक मध्ये आता काय झालंय, मुंबईमध्ये ना खूप सॅच्युरेशन झालेलं आहे. एकतर गर्दी खूप झाली आहे आणि ज्या कथानकांमध्ये, आता इंद्रायणीचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्या कथानकाला नदी, घाट, आमराई, जुना वाडा या सगळ्या गोष्टी हे आहेत ज्या आता मुंबईत मिळणं केवळ अशक्य आहे. नदी कुठे मिळणार मुंबईमध्ये, त्याच्यानंतर आमराई कुठे मिळणार, नाहीच आहे ना असं काही. मुंबईत जे आहेत हे सेट आहेत लावलेले, तर तिथे काही ही लाईव्ह लोकेशन दाखवता येत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मुंबई इंद्रायणी हरवते
लहान इंदू हरवते आणि मी तिला शोधत हिंडतो, असा तो सगळा सिक्वेन्स नाशिकमध्ये शूट झाला होता. तर नाशिकमध्ये आम्ही हे रस्त्यांवर शूट करू शकतो, हे मुंबईत शक्यच नाहीये शूट करणं. इतकी गर्दी आणि हे आहे. तर त्यामुळे आता कोल्हापूरमध्येही म्हणूनच, साताऱ्यामध्येही म्हणूनच की ही जी थोडीशी अशी जी शूटिंग्स असतात की जिथे लाईव्ह लोकेशन लागतं, ज्या सेटवर शूट होऊ शकत नाही, अशा गोष्टी आता या शहरांमध्ये खूप सोप्या आहेत. म्हणजे आमचं शूटिंग त्या याच्यात इतकं सोपं झालं. गणेशोत्सव सुरू होता, खरं तर गणपती बसलेले होते, पण इथे लहान शहर, ट्रॅफिक कमी आहे, लोक कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे आम्हाला त्या याच्यात इतकं लोकांनी सहकार्य केलं गणेशोत्सवाच्या काळामध्ये. ट्रॅफिक जो काही थोडाफार होत होता तो आपणहून गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी मॅनेज केला. हे मुंबईत नाही शक्य. त्यामुळे हे जास्त सोपं पडतं, कारण कथानकाची गरज ती आहे. माझा स्वतःचा असं समज आहे की नाटकात काम करायच्या अगोदर ज्या रिहर्सल्स होतात, कितीही व्यवस्थित रिहर्सल केल्यानंतरही स्टेजवर ज्यावेळेस कलाकार केलेल्या प्रॅक्टिसच्या ज्यावेळेस तो ती अनवधानाने चांगल्या चांगल्या कलाकारांकडं कुठे अशा वेळेस जे सर ते सहकलाकार अशा प्रकारे ते सांभाळून घेतात किंवा मॅनेज करतात की ते फक्त ज्यांना रिहर्सल माहिती किंवा नाटकाची पूर्णपणे स्क्रिप्ट माहिती आहे त्यांच्या सूक्ष्म प्रमाणात लक्षात येऊ शकतं, अन्यथा ते प्रेक्षक वर्गाच्या लक्षात येत नाही. हे प्रोफेशनल कलाकाराचं मोठं यश. तेच सिरियल मध्ये दिलेला रोल अनेक वेळा रिटेक होऊन तो फायनलाइज होऊन तो आम्हाला लोकांना स्क्रीनवर ऑन स्क्रीन बघायला मिळतो. तर माझ्या समजुतीप्रमाणे नाट्य क्षेत्राच्या स्टेजवर जो जिवंतपणा कंटिन्यू 2-3 तास कलाकार यशस्वीपणे पार पडतो, त्याच्यामुळे त्यातनं कलाकाराची खरी प्रगती होते अभिनयाच्या बाबतीत, असं मला वाटतं. बरोबर आहे? हो, आहे ना, नक्की आहे. पण मी मगाशी म्हटलं तेच आहे की ते परत 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 तो सगळा पेशन्स ठेवून करत राहणं. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला आता सिरियलमध्ये शूट करत असताना फक्त कलाकाराचंच फंबल होत असं नाही, त्याच्यात अनेक घटक असतात. उदाहरणार्थ आता हा लाईट लावलाय, तर हा लाईट जर फ्लक्च्युएट झाला तर कट होतो कॅमेरा. कधी कॅमेराची ट्रॉली हलत असताना कॅमेरा हलतो, फ्रेम कट होते. तर ते परत परत त्याच मूडनी करत राहणं हेच सिरियलचं कलाकाराचं माध्यमाचं दमावणार आहे, पण तो खरा चॅलेंज आहे. हे सगळं नाटकात होत नाही. नाटकात एकदा 3 तास प्रयोग सुरू झाला की तो तुम्हाला 3 तास ते संपतं आणि त्याची तयारी तुम्ही रिहर्सल्स मध्ये केलेली असते. सो तुम्ही म्हणता तसं की नाटकामध्ये हे सगळं आधी तालमींमध्येच सॉर्ट आउट झालेले असतात हे सगळे घोळ. डेली सोपला रोज घोळ असतात, कारण ते रोज करावं लागतं. म्हणजे आज मी जे शूटिंग केलेलं आहे त्याचा आणि उद्याच्या सीनचा काही संबंध नाही. मला परत उद्या सकाळी जाऊन नव्याने शूट करावं लागणार आहे. अचानक आता हा असा पाऊस येतो, शूट करत असताना तुम्हाला थांबावं लागतं आणि तो जर इमोशनल सीन असेल तर त्या इमोशन तुम्हाला सांभाळून ठेवाव्या लागतात. 1 तासाने पाऊस थांबल्यानंतर परत झाडाखाली परत कॅमेरा लावला जातो, परत लाईट लावले जातात, परत 10 वेळा मेकअप टचअप केला जातो तुम्हाला. म्हणजे आपण एका मूड मध्ये असतो, पण 10 वेळा तो मेकअप वाला येऊन तुम्हाला टचअप करत असतो. हे नाटकात घडत नाही. तुम्ही एकदा त्या झोन मध्ये गेलात की तुम्ही 3 तास त्या फ्लो मध्ये हे होऊ शकता. तर ह्या दोन्ही माध्यमांचे हे आहे आणि दोन्ही माध्यमच वेगळी आहे. कॅमेरासाठी करावं लागणारं काम किंवा त्यासाठी लागणारी स्किल्स वेगळी आहे, जी तुम्हाला वेगळ्या अर्थाने प्रगत करतात आणि नाटकात वेगळ्या अर्थाने प्रगत करतात. फार पूर्वी नटसम्राट नाटकाबद्दल कानावर कदाचित थोडंसं वीस असेल. डॉक्टर लागून, दत्ता भट, सतीश दुबर्शी वगैरे तो रोल इतका मानसिक तणावपूर्ण होता की काही नाटकांच्या प्रयोगानंतर
ते कलाकार बदलावे लागले किंवा नकार दिले असावे की काय असे मला कन्फर्म करायचं माहित नाही, त्याविषयी नाही माहिती. कारण तो भूमिका खूप मनाला तणाव देणारी असतेच. भूमिकेत शिरल्यानंतर पटकन त्या भूमिकेच्या बाहेर निघता येत हो, नाही. आणि आपण माणसं आपल्या आजूबाजूला खूप काही चाललेलं असतं, आपल्या मनात चाललेलं असतं, आपल्या घरात चाललेलं असतं. सेटवर सतत येऊन त्या हेअर दीदी तुमचे केस हे करत असतात, मेकअप आले का चक्कर, याने इरिटेशन येतं. तुम्हाला भूक लागलेली असते, ब्रेक्स वेळेवर होत नाहीत, पाऊस पडतो, ऊन लागत असतं. तर त्या भूमिकेत राहण्यासाठीचा जो मूड आहे तो बिघडवण्याची अनेक कारणं सेटवरती असतात. आणखी कोण अगदी चहा वाईट आला हे सुद्धा कारण असतं. एक प्रश्न जातो. अनेक ठिकाणी आपण बघतो दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्ती जास्त विशिष्ट प्रसंगामध्ये कुठलाही प्रसंग चालू असतो आणि काहीतरी मध्ये घडतं आणि त्यांचा मूड जातो. मूड गेल्याच्या नंतर समोरची व्यक्ती स्थिर असते आणि त्यांच्या अपोजिट असणारी ती विस्कळीत झालेली असते आणि त्यावेळेला तो म्हणतो अरे मी हे बोलत होतो ना, बोल ना, म्हणते तो माझा मूड नाहीये. आणि 2-3 वेळेस असं झालं, सांगितलं ना माझा मूड नाहीये, मूड येत नाही. आणि आता यांनी सांगितलं की एका शॉर्ट चालू असताना पाऊस आला, आम्ही विशिष्ट मूडमध्ये असतो आणि 1 तासाने पाऊस संपला तर तुम्ही पुन्हा त्या मूडमध्ये कशी येतो, ज्या मूडमध्ये ते म्हणतात एखादा शॉर्ट असतो त्या कसे येतात पुन्हा त्या जागेवर कसे येतात 1 तासाच्या नंतर त्या मूडमध्ये जो 3 दिवसाचा काळ. त्यासाठी काय तुमची कसरत असते आणि काय अभ्यास? मी तुम्हाला सांगू का, याचं साधं उत्तर असं आहे की जे आता नाटक करतात हे तुम्हाला ऑन ऑफ होता आलं पाहिजे. म्हणजे हे खरं तर हा भावनिक व्यायामच आहे. म्हणजे इमोशनली तुम्ही ऑन ऑफ तुम्ही म्हणालात तसं होता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट हा सरावाचाही भाग आहे. जसं ते म्हणाले की हे सगळं प्रॅक्टिसमध्येच हे जे काही गुळ आहेत. पण आता डेली सोपमध्ये तर काही प्रॅक्टिस नसते. म्हणजे आता हे झाल्यानंतर मी परत शूटिंगला जाणार आहे आणि माझा सीन आहे तर त्या सीनमध्ये काय लिहिलेलं आहे हेही मला आता माहिती नाही. मला तिथे गेल्यानंतर तो कागद येईल आणि ते वाचून मला ते करायचं आहे. तर हा सरावाचा भाग आहे, पूर्णपणे हा सरावाचा भाग आहे. इथून तुम्ही फार सॉर्टेड आणि शांत असणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगू का की आत्ता जे तुम्ही म्हणालात की भूमिकेत शिरणं, तर मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की कुठलाही चांगला नट भूमिकेमध्ये शिरू शकत नाही. त्याला वेळ लागेल तो जर भूमिकेत शिरला तर. हा आभास आहे हा करण्याचा आणि त्याचे काही काय म्हणूयात आपण त्याला ते टूल्स आहेत की काय पद्धतीने हातवारे केल्यानंतर मी कसा दिसतो किंवा काय तयार होतं याचा हा अभ्यास आहे आणि हा तो नटाला करावा लागतो. आणि खूपदा काय होतं की समजा आता आम्ही इथे बसतो आणि यानंतर आम्हाला जाऊन शूटिंग करायचं आणि एखादा खूप इंटेन्स प्रसंग आहे तर अशा वेळेला आम्ही एक हे करतो की आमच्या आयुष्यातले एखादे प्रसंग असतात असे येस, तर ते आम्ही इमॅजिन करतो आणि मग त्यावेळेला आम्हाला काय वाटतं तर या अनुभवांची खूप मदत होते. म्हणजे ती पोतडी उघडावीच लागते आपल्याला की आता ती इंदू ला बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. हे मी दर एका दिवसात किती वेळा मी माझ्या डोळ्यात खरं पाणी आणू शकणार, शक्य नाही येत. मग मला माझ्या लहान मुलाची आठवण स्वतःमध्ये काढावी लागते, तयार करावी लागते. तर हे मानसिक व्यायाम आहे खरं सांगायचं. हे एक्सरसाइजेस आहेत आपल्याला आपल्या म्हणजे ते आपलं जे संचित आहे गाठोडं आहे आपल्या अनुभवांचं, तर ते गाठोडं घेऊन जायचं आणि त्या गाठोड्यातला इथे कुठला अनुभव कामी येतोय तो काढून वापरायचा. म्हणून मी जे म्हटलं की नाहीतर मग आपण विष्णुपंत पागनीसांचं ऐकलेलं आहे तुम्ही की शेवटी एका पॉइंटला ते म्हणजे त्या एवढ्या त्या भूमिकेमध्ये गेले तुकारामांच्या की नंतर त्यांनी ते फुकट काम करायला लागले, स्वतःचे पैसे वाटून द्यायला लागले. तर असं मग एका वेळेला जर तुम्ही 4 भूमिका करत असाल तर नेमकं तुम्ही कुठली भूमिका जगणार? तो माणूस वेडा होता. आयुष्य आहे सगळं. हा, तर ते ही खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. ती मानसिक लेवलवर ते ऑन ऑफ होता येणं फार गरजेचं आहे. मला
एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही चितमटचं दिग्दर्शन पण केलेलं आहे, तर तुम्हाला आणखी कुठल्या नाटकाचं दिग्दर्शन वगैरे करायला आवडेल का, किंवा दिग्दर्शन करणं आणि अभिनय करणं यात तुम्ही काय वेगळं मला स्वतःला दिग्दर्शनच करायला आवडेल, किंवा मला खूपदा असं वाटतं की माझा मूळचा पिंड हा दिग्दर्शनाचा आहे. पण मी व्यावसायिक दृष्टीने ते दिग्दर्शन किती करू शकेन याचा मला म्हणजे मी व्यावसायिक अभिनय करू शकतो, दिग्दर्शन मी किती करू शकेन हे अजून मी तपासून पाहिलेलं नाही. पण मी नक्की मला नाटक बसवायला नक्की आवडेल. एखादं सिनेमाचंही काही काही आउटलाईन्स माझ्या डोक्यात आहेत. डेली सोपचं दिग्दर्शन मी कधीही करणार नाही. शब्दवेगचे काही अजून प्रोजेक्ट आहेत का की जे तुम्ही साधारण करू शकता? एक दोन नाटकांचा विचार माझ्या चालू आहे, पण सध्या 20 आणि 22 दिवस मी इथेच अडकलेला असल्यामुळे मला ते पुण्यात जाऊन सगळं करायला जरा वेळ मिळणं फार गरजेचं आहे. तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पुढच्या प्रगतीसाठी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. खूप आभार. आणि मला असं वाटतं नाशिक मधला आमचा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि मुंबई बाहेर पहिल्यांदाच मी असं काम करतो आहे, पुणे मुंबई व्यतिरिक्त. पण फार मला खूपच भावलं. सगळ्यात मुख्य म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू पुणे आणि मुंबई, इथे ट्रॅफिक नाहीये, पटकन कुठेही गाडी पार्क करता येते, स्वच्छ. म्हणजे मी खरं सांगू का, 20-22 वर्षांपूर्वी जसं पुणे होतं तसं आता नाशिक आहे. तर आत्ता जसं पुणे आहे तसं नाशिक होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. तुमचं नाशिक आम्हाला खूप आवडतं. इथली हवा, इथलं जेवण, इथल्या माणसांचं प्रेम, इथली माणसं, त्यांची भरभरून देण्याची वृत्ती. तर आम्ही इतकं हेक्टिक शूट तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे करतो, नाशिकमुळे करतो. तर यासाठी खूप खूप आभार तुम्हाला.